हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल भरपूर साऱ्या जणींनी जरा मला ओरडलेलं पण आहे, पण प्रेमापोटी ओरडलेलं आहे. असं ते मी सगळं बोलेनच, पण मी स्वयंपाकाची सुरुवात करत आहे. तुम्ही टायटल वाचून तुम्हाला कळलं असेल की पाहुणे यायला लागलेले आहेत, तर त्याच्यासाठी जी काय पूर्वतयारी जी होती ती मी सगळी करून घेतली. कांदे भरपूर सारे चिरून, लसूण जो आहे तो आईनं सोलला होता म्हणून फायदेशीर ठरलं. टोमॅटो काढलेले आहेत, सोबत गाजराचा हलवा बनवणार होते, तर त्याची सालं वगैरे जी आहेत ती काढून पुढचं मागचं कट करून ठेवलेलं होतं. आणि एकीकडे चहा पण शिजत होतं. आज त्यात काय झालं की अचानक दादाचे दोघं तिघं मित्र घर बघायला आलेले होते, कारण त्यांना पण आपल्यासारखं घर बांधायचं आहे. त्यामुळे मग त्यांचा चहा आहे तो एकीकडे सुरू आहे. पाहुणे लागलेत, आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा गाजराचा हलवा गोडापासून. ते म्हणतात पाहुणे कोण यायला लागलेत? आजी यायला लागल्यात आई ना. ते आमच्याकडे एक पद्धत असते बघा, नवीन गाडी घेतली की त्यांच्या घरी जातात आणि किंवा ती लोक तिकडं जातात आणि पूजा वगैरे करतात गाडीची. अशा पद्धतीनं असतात. आणि मज्जा सांगते तुम्हाला, मी रेग्युलर प्रमाणे माझं आवरलं. डबं करायचं, डबं केलं, ज्यांचा नाश्ता आहे त्यांचा नाश्ता दिला, सगळं आवरलं. दादानी आज त्यांच्या काहीतरी कामासाठी म्हणजे पुढची कामं जी आहेत ती बघायला जाणार आहेत, त्यामुळं होते घरी. ते एक नशीब, कामावर गेलेले नव्हते. मी माझ्या रेग्युलर नियमानुसार राहिले. आणि नंतर मामानी घरातून बाहेर पडल्यावर बरं, आधी माहीत नव्हतं मला काय येणार, काय काही आयडिया नव्हती. आणि घरातून बाहेर पडल्यानंतर फोन केलाय की निघालोय म्हणून. मग आता मला सांगा, सकाळचा नाश्ता वगैरे सगळा राडा, सगळी कामं, तिथून जी कंटिन्यूली काम केलंय घरातलं सगळं, अक्षरशः भांडी, किचन ओटा वगैरे सगळं आवरलेलं. आता टायमिंग जे आहे ते 12 वाजलेले आहेत. आणि मग पटपट सगळं काम केलं. पुन्हा सगळं इथलं किचनचं आवरलं, पुन्हा हे केलं आणि आता पुन्हा स्वयंपाक बनवायला लागला. हे असं अचानक सांगितलं की अशी तारांबळ उडते, काय करायचं सांगा. ते म्हणतात आम्ही घरातनं बाहेर पडत तर आमचं फिक्स नसतं या. त्यांचं पण बरोबर आहे, कारण त्यांची पण कामं तशी असतात. पण इथं मला प्रॉब्लेम असा झालाय की आता पुन्हा आणि सगळ्यांचा स्वयंपाक जो आहे तो करायचा आहे. आपण पाहुणे येणार म्हटल्यानंतर थोडंसं वेगळं असतं ना. पटापट रेग्युलर आपलं चपाती भाजी झालं. आता पनीर जे आहे ते काढून ठेवले. हे पनीर आहे, एवढं घट्ट पनीर आहे ना, अजून माझ्यामध्ये अर्धा तास तरी त्याला रूम टेम्परेचरवर येणार नाहीये. आज ना खरंच माझी म्हणजे तारांबळ फक्त एवढ्यासाठी झाली, मला डबल लागलं. पण हो, बाकीच्या गोष्टी सगळ्या आदल्या दिवशी डीमार्टला गेल्यामुळं ना सगळं जागेवर होतं. म्हणजे मी पनीर वगैरे सगळं घेऊन आलेले होते, कारण मी डीमार्टला कधीही गेलं तर तिथलं जे पनीर आहे, आता तुम्हाला पॅकेजिंग दिसेल बघा, ते एकदम सॉफ्ट मऊ छान असं पनीर असतं. त्यामुळे ते एक होतं घरात. सोबत भाजीपाला बऱ्यापैकी भरलेला होता, गाजरं वगैरे होती. त्यामुळे लगेच पटापट डोक्यात आलं की हां, आपल्याला बाबा माहीत नसताना अचानक हे रुटीन आले ना, तर आपण काय बनवू शकतो असं होतं. पण कधी कधी सांगते अशा गोष्टी होतात. माझ्यासोबत झालेलं आहे. आता यूट्यूब सुरू झाल्यापासून बरेच जण मला सांगून आधी सूचना देऊन येतात, कारण त्यांना माहिती आहे की आता माझं हे 7-8 तासाचं काम वाढलं आहे. मी पण आता पूर्ण दिवस बिझी असते. पण पूर्वी कसं व्हायचं, अचानक इकडचं असू नये तिकडचं कोण दादाचं असू दे, ते जर आले ना तर असं व्हायचं की ते अचानकच यायचे. आणि अचानक आल्यानंतर ना माझी एवढी तारांबळ उडायची, कारण दादा कामावरती असणार. एकदा तर असं झालं की 7-8 जण आलेले होते, अचानकच आलेले होते. आणि मला दादाने कामावरून फोन केला की जेवण बनव. आता म्हणलं काय करायचं, कारण भाजी संपलेली बऱ्यापैकी, किराणा संपलेला होता. दुपारचं टायमिंग, करायचं काय. पण त्यावेळेला मी म्हणजे म्हणतात ना की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आपण मॅनेज करणं आलं पाहिजे आपल्याला. मग घरामध्ये बेसन पीठ होतं, थोडे बटाटे होते, बटाट्याची सुकी भाजी केली, बेसन पीठ जे होते त्याची भजी केली, डाळ होती थोडीफार त्याची आमटी केली. असं करून ते चालवलं मी व्यवस्थित. आणि तिथल्या तिथं थोडेफार दुकानं पण जवळ होती, त्यामुळे मग श्रीखंड वगैरे अशा बाहेरून गोष्टी मागून ती वेळ काढून नेली. पण काही ठिकाणी असं होतं की बाबा दुकानांची पण हे नसते किंवा दुपारी बंद असतात वगैरे. अशा वेळेला बऱ्याच जणांना टेन्शन येतं. त्याच्यासाठी तुम्हाला जरूर आवर्जून मी सांगेन की कुठल्याही गोष्टी संपायच्या आधी आपल्या घरात भरत जावा. कारण काय असतं, कोणीही आपल्या घरी कधी कधी न सांगता येतं आणि त्यावेळेला आपली तारांबळ होऊ नये. आज माझा दिवस खूप बरा होता. आदल्या दिवशी जर हे आले असते ना, तर माझ्याकडे ना भाजीपाला होता ना काहीही नव्हतं. म्हणून तर मी पटकन पहिला सोमवार होता डीमार्ट घातलेलं होतं. असं सांगणं फक्त तुम्हाला एवढंच आहे की आपल्या बायकांच्या आयुष्यात असे काहीतरी क्षण येतातच. चला, आता सगळं जे जाग्यावर होतं पटापट रेसिपी डोक्यात घेऊन सगळं काढून तयारी वगैरे करून ठेवली. गाजराचा हलवा जो आहे तो बनवला. आज त्याच्यामध्ये ना पूर्ण अखंड दुधाची साय घातली होती मी. तूप पण घातलेलं होतं. जेवढं तुम्ही गाजराच्या हलव्यामध्ये ना साई घालाल, किंवा बरेच जण ते मावा मिळतो तो घालतात,
काय ज्याला वाटेल तसं ते करतं, कोण प्लेन करतं, पण मग प्लेनचा थोडासा असा पांचटपणा लागतो. दूध जे आहे ते पाणी न घातलेलं शक्यतो वापरायचं. डाळ शिजून झालेली होती, मी लगेच त्याची मस्त अशी भरपूर लसूण टाकून फोडणी दिली. आईनं लसूण जेवढा सोलला होता, आई मला जाताना म्हणली तुला 15 दिवस लसूण जाईल बघ. कशाचं काही 4 दिवसात मी लसूण संपवून टाकला, कारण मला ना लसूण कांदा या गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात रेसिपीमध्ये. कांदा एक वेळ कमी चालेल पण लसूण असावा, पण ते सोलायचा कंटाळा करते त्यामुळं बऱ्यापैकी स्किप करते रोजच्या ह्याच्यामध्ये. आणि कांदा जो आहे तो त्याच फूड प्रोसेसरमध्ये चिरून घेतला. ते एक बाबा खूप बरं आहे माझ्यासाठी, म्हणजे मी तर म्हणेन की माझी जान आहे कोण फूड प्रोसेसर. कारण माझा स्वयंपाक जो आहे तो खूप फास्ट होण्याचं कारण एकमेव आहे फूड प्रोसेसर. तर असं पनीर जे आहे ते काढून घेतलं. आता तुम्हाला दिसलं असेल ते पनीर एक नंबर आहे क्वालिटीला. आता डाळ झालेली आहे, गाजराचा हलवा झालेला आहे. बाकी मग आता भाजीसाठी लागणारी जी तयारी आहे ती मी तयारी करून घेतली. आजची ग्रेव्ही मी अजिबात भाजत बसलेली नव्हते, कारण काय होतं की मग वेळ खूप जातो ते वाटण थंड होऊ द्यायला. अशा वेळेला काय करायचं, गडबड असेल तर ग्रेव्ही जी आहे ती आपण तेलात भाजायची. म्हणजे पहिल्यांदा आपण सगळं कांदा टोमॅटो भाजून घेतो ते नाही करायचं गडबडीच्या वेळेला. माझी रेसिपी तुम्ही पुढे जाऊन बघा, सगळ्यांना आवडली ती. आता लगेचच भात केलेला आहे. भातामध्ये मी कुठल्याही बाकीचं काही टाकलेलं नाही, अगदी कांदासुद्धा टाकलेला नाही आहे. खडे मसाले फक्त टाकलेले आहेत. थोडासा माझा घरचा जो मी परवा नवीन मिक्सर आल्यानंतर तुम्हाला दाखवलं होतं बघा त्याच्यामध्ये, तर त्यातला मसाला जो आहे तो अगदी थोडासा टाकलेला आहे. आणि बस तांदूळ ॲड केलेले आहेत. हे जे तांदूळ आहेत ना, किती पाणी वता एकदम सुक्का होतो. आपली आई होती ना तर ती अशी म्हणायची तुमचा भात असा चिकट का होत नाही, चिकट का होत नाही. तिने एक दिवशी काय केलं, चिकट भात व्हायसाठी ना त्याच्यात भात शिजल्यानंतर पाणी ओतलं झाकून ठेवलं. तिला वाटलं चिकट होईल, पण नाही झाला. तो एक प्रत्येक तांदळाची खासियत असते. काही तांदूळ असा असतो किती पण करा तो चिकटच होतो, काही जण असतो की तो होतच नाही आहे. आता बघा ग्रेव्ही जी आहे ना, पूर्ण कच्चीच ग्रेव्ही व्यवस्थित मी हाय फ्लेम देऊन आहे ना भाजून घेतलेली. कारण मी एवढी स्वयंपाकाला गडबड का करते, कारण पाहुणे जे येणार आहेत ते पाहुणे 2 तासात माघारी फिरणार आहेत. म्हणजे कोण, मामा ते यायला लागलेले आहेत. मग ते 2 तासात माघारी फिरणार, मग आल्या आल्या पहिला जेवण, मग त्याच्यानंतर ज्या कामासाठी आले ते, आणि लगेच मागं फिरणार. तेवढा वेळ नसतो ना आपल्याकडे. पाहुणा राहणारा असेल तर मग टेन्शन नसतं, त्यात दुपारचं टायमिंग म्हणजे बरोबर जेवणाचं टायमिंग असतं. तर ग्रेव्ही बघा हाय फ्लेमवर शिजवल्यानंतर ना व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे. आता याच वेळेला मी काय केलेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं वरून थोडंसं अगदी 1 चमच्याभर होईल एवढं तूप टाकलेलं आहे. कधी पण ह्या भाज्यांमध्ये ना तुम्हाला जर मलाई वगैरे नाही मिळाली तर तुपाची 1 धार सोडा, म्हणजे त्याची चव छान होते. पनीर मी अजिबात भाजून घेतलं नाही, कारण हे पनीर एकदम सॉफ्ट मऊ पनीर असतं आणि तुम्ही भाजाय गेला ना पूर्ण त्या कढईला चिटकून बसतं. पनीर पण कुठलं भाजायचं न भाजायचं हे आपल्याला माहीत पाहिजे, नाही तर लय गोंधळ घालतं पनीर. म्हणून मग मी काय केलं की ते न हे करता डायरेक्टली टाकलं. एकदम मऊ असल्यामुळं व्यवस्थित भाजी जी आहे ती झाली. शेवटला थोडासा गूळ टाकलेला आहे. ही वर्षाची पद्धत आहे गूळ टाकण्याची, त्याने थोडंसं चव येते. ती बेसन पण टाकते पण मी बेसन नाही टाकलं. आणि आता लगेच तेल ओतलेलं आहे आणि आता पापड तळून घेत आहे. पण पापडं ही ना मला अजिबात बरोबर लागले नाहीत. कुठली जी मी लोकल मार्केटमधून आणलेली होती आणि ज्या ताईंकडून आणलेली होती ती बरी आहेत, पण हे ना एवढा फेस होता. आता तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये तो फेस. योग्य वेळी माझं फक्त आता राहिलेली होती पुरी बनवायची आणि बरोबर पाहुणे आलेले आहेत. जीव माझा भांड्यात पडला म्हणायला हरकत नाही आहे. तर चला, आई गेलेले आहे तोपर्यंत आलेली आहे आपली आजी. आपल्या आजीला लाईक करणाऱ्या खूप साऱ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या ताई आहेत, त्यांना भरपूर आनंद होणार. खूप म्हणजे खूप साऱ्या जणी आहेत. आता तुम्ही म्हणसाल की गेल्या वेळेला आली नाही गाडीतनं, आता आली. आता तिच्या मनाची इच्छा झाली, मग चला म्हणली घरातल्यांना आपण जाऊया. ज्यावेळेला आपण म्हणतो ना आणि तिचा जर मूड नसेल ना, मग ते कुठंही असू दे, त्यावेळेला ती स्पष्ट नकार देते. का, थोडीशी तब्येत वरखाली होती. आता जरा तब्येत बरी झाल्यानंतर मामाला म्हणले की आपण जाऊया चला. म्हणून मग मी जसं म्हटलं ना की सगळं तिच्या मूडनुसार. आणि वय झालेल्या माणसांचं असं असतं की जो त्यांचा मूड असेल त्या हिशोबानेच राहायचं. तर नवीन ताई ज्या असतील त्यांना सांगेन, आईची आई बाबा आहेत, मामा मामी आलेले आहेत आणि त्यांची 2 नातवंड. या पोरांकडे बघून ना बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की तुम्हाला मुलं म्हणजे वेळान झालेत का, कारण हे मामींचे नातवंड मामांचे नातवंड कशावरून वाटतात बघा. आता जेव्हा हळदी कुंकाला वगैरे आलेले होते ना, त्यांच्या डोक्यात तेच येत होतं की बाबा, कारण पूजा झाल्यानंतर पहिल्यांदा मामी आलेले. आज जवळजवळ पूजा होऊन 2-3 वर्ष झालं, त्यांना जमलंच नाही आहे. आजी जी आहे ना आता खूप थकलेली आहे, म्हणजे आता वाकून चालते.
काठीचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे आजोबांचं होतं तसं की बाहेर फिरताना काठी वगैरे हातात घेत होत, पण आजीचं तसं नव्हतं. पण आता म्हणतात ना की जसं वय होईल तसं. आता खूपच वीक झालेली आहे ती. म्हणजे गेल्याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, जेव्हा ती आलेली होती त्यावेळी कशी होती बघा, आणि आता बघा खूप वीक झालेले आहे. गोळ्या औषधावरती आता जीवन म्हणतात ना तसं आहे. हो, कोण अनु काय करायला लागल्या? तुमचा चिम्या काय कामाचा नसेल म्हणावं, होय ना, म्हणून भीती वाटते. भीती वाटते कुकूची भीती वाटते. हिला रंबाला काय झाले, कोण काय बोललंय? सागर थांब, जेवून जा, वेळ हा होय होय. पहिला जीव दे, नंतर पूजा करूया. आता भरून उन्हात कुठं बाबा. जेवायला काय चाललंय? कुठे सांगितलं? किती मला वाटतंय 1 तास झाला काय तुला फोन करून? तास बी नाही, 12:30 मी तुला फोन केला. मला म्हटलं आम्ही घरातून निघालो तेव्हाच फोन केलता. मी कशात तिला फोन केला, काय तर काम होतं. माणसं ते असं काय म्हणतात की माझं मुलं डबल झालं, सकाळी डबा झाला पोरांचा. कसं असते, मी तुला सांगितलं मी येणार. मला सकाळी उठल्या उठल्या बोलला असतं, यांना काय माहितच नाही वाटतं. तुला घालवायची तारीख आणि आमची जायची तारीख एकच. आमची कॅन्सल केलं त्यामुळे कसं मी येतो गावाला. तिथे काय अरे पडी दे रे बाळा. जेंट्स जेवढे होते सगळ्यांना मी जेवणाची ताटं केली आणि पुऱ्या म्हणलं तुम्ही जेवायला सुरुवात करा. जसं तुम्ही जेवायला सुरुवात करसाल तशा मी पुऱ्या गरम गरम तळून देते, कारण पुऱ्या अशा लाटून ठेवण्यात काय अर्थ नसतो ताईनो. मग ते निम्मी बसवली, निम्मी थांबवली. नाही मी मागली बसते. पटापट सपली माझी. मी पण मागणी तुला चालला या लवकर. खाऊन तरी बघ. पण एक मऊसूत आहे रे, म्हणून मोठं ठेवते. अजून एक प्लेट आणतो तिथं भातात झालेलं. मोठं झालं असं.
याच्यानंतर मग आपली पोरं जी आहे ती बसवून घेतली. आरू आणि आयशू आणि आर्यन या तिघांनी जे काय वाढायचं आहे ते काम केली. ही 2 पोरं म्हणजे सागरची आहेत ना, वाढायचं काम एक नंबर करतात. बाहेर सुद्धा कुठं पंक्तीला असू दे, काही असू दे. चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.